अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आज आपण छान अशी स्वामी महाराजांच्या सेवेचा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बघा, खूप साऱ्या सेवा आहेत, असंख्य सेवा स्वामी महाराजांच्या आहेत, पण तरी पण तुमची कामी मार्गी लागत नसेल, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होत नसतील किंवा खूप सेवा करून तुम्ही थकलात पण काहीच मार्ग मिळत नसेल, तर अखेर ही सेवा तुम्ही नक्की करून पहा। जर तुमच्या घराजवळ तुम्ही जिथं राहता तिथं स्वामी महाराजांचं केंद्र असेल, मठ असेल, तर खरंच तुम्ही खूप नशीबवान आहात, कारण तुम्हाला ही सेवा करण्याचा योग आलेला आहे। त्याच्यामुळे तुमच्या घराजवळ तुम्ही जिथे राहतात त्या भागामध्ये जर स्वामी महाराजांचं मठ केंद्र असेल तर तुमच्या इतकं भाग्यवान कोणीच नाही। तर आवर्जून तुम्ही या सेवेला, या जी काही मी तुम्ही सेवा सांगणार आहे त्या सेवेला आवर्जून जावा। बघा, स्वामी महाराजांची 108 आरत्यांची सेवा आहे। ही स्वामी महाराजांची 108 आरत्यांची सेवा इतकी प्रभावी आहे ना, की तुमची कितीही मोठी अडथळे असो, कितीही मोठ्या अडचणी असो, त्या अडचणी ह्या दूर होतील। तुमचे जे काही प्रश्न आहेत तर ते प्रश्न मार्गी लागतील। जीवनातील ज्या काही अडचणी समस्या अडथळे आहेत ते काही केल्याने दूर होत नाहीत। तर आरतीला तुम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये आरतीला नक्की हजेरी लावा। बघा, ज्यावेळेस तुम्ही आरतीला हजर राहतात ना, त्यावेळेस आपल्या मस्तकाभोवती जे पितरांचे दोष असतात, कलियुगाचे दोष असतात, आपल्या पूर्वजन्मीचे काही दोष असतात, ते सतत त्या दोषांचं वलय चक्र आपल्या डोक्याभोवती गोल फिरत असतं। म्हणून आपल्या जीवनामध्ये सतत अडचणी येतात, समस्या येतात। जसं की बघा, विवाहामध्ये अडचणी येते, आर्थिक समस्या येतात, सतत घरामध्ये वादविवाद होतो, मनाजोगी नोकरी मिळत नाही, कारण खूप शिक्षण झालं आहे, खूप डिग्र्या मिळाल्यात तरी पण नोकरी मिळत नाही, शिक्षणात अडथळे येत आहे, घरामध्ये सतत लहान मुलं आजारी पडत आहेत, घरामधील सतत मोठमोठे संकटाला तुम्हाला सामोरं जावं लागत असेल, तर तुम्ही आवर्जून ही सेवा नक्की करा। बघा, तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये फक्त 108 आरत्यांची सेवा करायची आहे। तर मग आता स्वामी महाराजांच्या या 108 आरत्यांच्या सेवेला कधीपासून सुरुवात करायची, तर बघा, आता लवकरच स्वामी प्रकट दिन विशेष भरपूर साऱ्या सेवा चाललेल्या आहेत, भरपूर साऱ्या सेवा ताई करणार आहेत। तर 28 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत खूप साऱ्या सेवा आपण करणार आहोत। पण जर तुमची 108 आरत्या करण्याची इच्छा असेल, तुमच्या घराजवळ जर स्वामींचं केंद्र असेल, तर आवर्जून ताईंनो, आवर्जून खरंच तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही नक्की स्वामी महाराजांच्या या आरत्यांना हजेरी लावा। बघा, तुमच्या जीवनात कितीही अशक्य गोष्ट असो, ती गोष्ट ही अशक्य होणार। नशिबात नाही ना, तुम्ही म्हणतात ना, माझ्या नशिबात ही गोष्टच नाही, माझ्या नशिबात ही मला गोष्ट मिळणारच नाही, ती सुद्धा गोष्ट तुम्हाला या सेवेने नक्की मिळणार। तर हे जे काही आपल्या दोषाचं, कलियुगाचे दोष असो, पुनर्जन्मीचे दोष असो, पितरांचे दोष असो, याचं जे वलयचक्र आपल्या भोवती सतत गोल फिरतं ना, ज्यावेळेस आपण केंद्रामध्ये आरतीला उभे असतो, त्यावेळेस देवतांची, आपल्या गुरूंची, आपल्या स्वामी महाराजांची, आपल्या स्वामी माऊलींची दृष्टी त्या वलयचक्रावर पडत असते, आणि त्या वलयचक्रावर दृष्टी आपल्या स्वामी माऊलींची पडल्यानंतर हळूहळू आपल्या जीवनातील जे दोष आहेत तर ते दोष कमी होण्यास मदत होते। आणि एकदा का स्वामी महाराजांनी आपला हात धरला तर आपल्या जीवनातील संकटही नाहीसे झाले म्हणून समजाच। त्यामुळे स्वामींची सेवा करा, स्वामींचे सेवेकरी व्हा, स्वामींच्या आरत्यांना जावा, स्वामींच्या आरतींना हजेरी लावा, स्वामी महाराजांचे पारायण व्रत करा। काही शक्य नसेल तर स्वामी महाराजांचं अखंड नामस्मरण करा, हे पण शक्य नसेल तर उठता बसता काम करताना स्वामी महाराजांचं नामस्मरण करा। बघा, तुमच्या जीवनातील दोष हे नाहीसे होणारच। मग ज्यावेळेस आरती झाली की आपण, बघा, ज्यावेळेस केंद्रामध्ये आरती झाली की सर्वांना आरती देतात, ज्यावेळेस आपण त्या आरतीवरून हात हे करतो, हात असं फिरवतो आणि तो हात आपल्या डोक्याला लावतो, त्यावेळेसच आपल्या जे काही
जे काही दोष आहेत तर ते दोष हळूहळू कमी होण्यास मदत होते आणि प्रत्यक्ष स्वामी महाराज आपल्या जीवनातील हे दोष कमी करण्यास मदत करतात. तर बघा ताईंनो, खरंच तुमच्याजवळ केंद्र असेल तर तुम्ही आवर्जून या सेवा नक्की करा. खूप म्हणजे खूप छान असा 108 आरत्यांचा बऱ्याच ताईंना, बऱ्याच दादांना खूप छान असा अनुभव आलेला आहे. बऱ्याच ताईंचे आणि दादांचे अनुभव ऐकून असं अक्षरशः डोळ्याला पाणी येतं की खरंच एवढी ताकद या स्वामी महाराजांच्या आरत्यांमध्ये आहे. तर बघा, तुम्हीही नक्की खूप अडचणीत असाल, काहीच मार्ग मिळत नसेल तर आवर्जून तुम्ही ह्या स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये, मठामध्ये जाऊन 108 आरत्या नक्की करा. आता बघा, स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत आहे, लवकरच येत आहे. मग 28 फेब्रुवारी ते 20 मार्चपर्यंत आपण खूप साऱ्या सेवा करणार आहोत. तर त्या दिवशीपासूनच तुम्ही 28 फेब्रुवारीपासूनच तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकतात. कारण खूप छान असा हा योग आहे. पूर्ण 21 दिवस तुमची ही सेवा होऊन आणखीन तुमचे पुढचे दिवससुद्धा ही सेवा लगातार कंटिन्यू करायची आहे. खंड न पडू देता ही सेवा तुम्हाला करायची आहे. मासिक धर्म आला तेवढे 4-5 दिवस स्किप करायचे आहेत तुम्हाला. खंड न पडू देता तुम्हाला ही आरतीची सेवा पूर्ण करायची आहे. बघा, आता स्वामी केंद्रामध्ये आरत्या ह्या 3 होतात. मग त्या कधी कधी होतात, बऱ्याच जणांना प्रश्न पडत असतो. आता तुम्ही ज्या ताई केंद्रामध्ये जातात त्यांना टाईम टू टाईम वेळ माहीत असतो की स्वामी महाराजांच्या आरत्या कधी होतात. पण ज्यांना आता ही व्हिडिओ पाहिला आहे, त्यांना ही सेवा करण्याची इच्छा आहे, त्यांना माहीत नसेल. तर बघा, आता मला पण असं म्हणजे आमच्या गावामध्ये म्हणा, आमच्या इथे स्वामी महाराजांचं केंद्र नाही, मठ नाही, तरी पण मी स्वामी महाराजांच्या ज्या काही मला सेवा जमतात तर त्या मी घरच्या घरी स्वामी महाराजांच्या सेवा करते. समजा तुम्हाला ते शक्य नसेल, केंद्रामध्ये जाणं शक्य नसेल, तर तुम्ही ज्यावेळेस कोणती सेवा स्वामी महाराजांची करत असाल तर त्यावेळेससुद्धा तुम्ही स्वामी महाराजांच्या घरच्या घरी आरती करू शकतात. पण जास्त महत्त्व हे स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर 100% काय 101% रिझल्ट तुम्हाला मिळतो. घरीही तुम्ही स्वामी महाराजांच्या 108 आरती करू शकतात. पण केंद्रातील ही आरती चं महत्त्व खूप म्हणजे खूप मोठं आहे. त्यामुळे केंद्रामध्ये दररोज 3 आरत्या केल्या जातात. बघा, सकाळची जी आरती असते तर ती भूपाळी आरती असते. ती भूपाळी आरती 8 वाजता होत असते आणि जी सकाळची नंतर 10:30ची जी आरती असते तर ती नैवेद्य आरती असते आणि संध्याकाळची 6:30 वाजताची आरती असते, ती एक नैवेद्याची आरती असते. अशा 3 आरत्या असतात. म्हणजे सकाळी 8 वाजता, सकाळी 10:30 वाजता आणि संध्याकाळी 6:30 वाजता, अशा या 3 आरत्या स्वामी केंद्रात केल्या जातात. तर ह्या तिन्ही आरत्यांपैकी तुम्हाला ज्यावेळेस वेळ मिळेल, ज्यावेळेस तुम्हाला वेळ असतो त्यावेळेत तुम्ही जाऊन ह्या आरत्यांना हजेरी लावू शकतात. स्वामी महाराजांच्या या आरत्याला जाऊन तुम्ही स्वामी महाराजांचा आशीर्वाद घेऊ शकतात. बघा, खूप म्हणजे खूप छान असे स्वामी महाराजांच्या आरत्यांची ही सेवा आहे. जीवनातील असंख्य प्रश्न, असंख्य अडचणी तुमच्या दूर होतील. तुम्ही जर खंड न पडू देता संकल्प करून स्वामी महाराजांच्या या आरत्यांना तुम्ही सुरुवात करा. बघा, जीवनातील जे काही अशक्य गोष्ट आहे, तुम्हाला वाटते ना की माझ्या ह्या जीवनात मला ही गोष्ट मिळू शकत नाही किंवा माझ्या नशिबात ही गोष्टच नाही, ती मला मिळणार नाही, ती सुद्धा तुम्हाला ती गोष्ट मिळणार. ती फक्त स्वामी माऊलींच्या कृपेने मिळणार. बघा, जीवनात ज्यावेळेस आपण स्वामी महाराजांच्या दरबारात जातो, जे काही आपले दुःख स्वामी महाराजांना सांगतो, त्यावेळेसच आपल्या जीवनातील अडथळे, समस्या हळूहळू दूर होण्यास मदत होते. बघा, आता तुमचे समजा पुनर्जन्माचे काही दोष असतील, ती खूप दोष असतील, मग त्या दोषामुळे तुमची सेवा पूर्ण होण्यासाठी, म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. पण ज्यांचे दोष कमी आहेत तर त्यांना लवकरात लवकर अनुभव या सेवेचा येत असतो. मग असं म्हणायचं नाही की त्यांना लवकर अनुभव आला, मला उशीर आला. उशीर लागेल, वेळ लागेल, संयम ठेवा, विश्वास ठेवा स्वामी माऊलींवर. वेळ लागला तरी पण एक ना एक दिवस तुमचे दिवस हे नक्की बदलणार, तुमची वेळ ही नक्की येणार. त्याच्यामुळे विश्वास ठेवून आणि संयम ठेवून ही सेवा करायला सुरुवात करा. बघा, जीवनात चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही. चला, तर मग असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि कमेंटमध्ये छान असं श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आणि आपल्या जर चॅनेलला नवीन असेल तर चॅनेल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा त्याच्या नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.